योएल याचा 2 अध्याय 28 वचन. त्यानंतर असे होईल की मी मनुष्याच्या पुत्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. किती अद्भुत वचन आहे हे परमेश्वराचं. योएल याचा 2 अध्याय 28 वचन. की परमेश्वर किती आपल्यावरती अनुग्रह करणार आहे. हो, परमेश्वराचा परमेश्वर काय सांगत आहे इथे की मी मनुष्य मात्रावरती म्हणजे काय की सर्व मनुष्य जातीवरती परमेश्वर काय करणार आहे, त्याचा आत्म्याचा वर्षाव करणार आहे. हो, किती अद्भुत आहे हे. आणि तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. यस, आमेन. किती अद्भुत आहे ना परमेश्वराचं वचन. की परमेश्वर काय सांगत आहे की सर्व मनुष्य मात्रावरती मी काय करणार, आत्म्याचा वर्षाव तर करणारच, पण तुमचे जे काही पुत्र आणि कन्या आहेत ते काय करणार, संदेश देतील. तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. हो, यस, आमेन. जे कोणी आपल्या इतर वृद्ध व्यक्ती असतील, लोक, स्त्री, पुरुष, त्या सर्वांना काय स्वप्ने पडणार आहेत. आणि तुमच्या तरुणास दृष्टांत होतील. यस, आमेन. आपण रिसीव करू ह्या वचनाला की जे तरुण पिढी आहे त्या सर्वांना काय होणार आहे, दृष्टांत दिसणार आहेत. म्हणजे परमेश्वर खूप अनुग्रह देणारा आहे. परमेश्वराचं वचन हे खूप अद्भुत आहे. त्याची तुलना आपण कशाशीच करू शकत नाही. कारण परमेश्वर खूप महान आहे. तो त्याच्या लेकरांना कधीच सोडत नाही, एकटा पडू देत नाही. आणि किती अद्भुत आश्वासन परमेश्वराने दिलेलं आहे, वचन बांधलेलं आहे, आपल्यासोबत वाचा बांधलेली आहे. की परमेश्वर काय सांगत आहे की मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद वर्षाव करणार आहे. तो परमेश्वर आपल्यावरती कशाचा, आशीर्वादांचा. हो, किती अद्भुत आहे हे. आपण या वचनावरती चिंतन मनन केलं पाहिजे प्रियांनो. ह्या वचनाला आपण ग्रहण करणं खूप गरजेचं आहे. कारण परमेश्वर खूप महान आहे, सर्व सामर्थ्य आहे. परमेश्वराची योजना आपल्या जीवनामध्ये हे आपण कल्पनाही करू शकत नाही. कल्पनेच्या पलीकडे परमेश्वर देणारा आहे. आणि हो, एखाद्या प्रार्थनेचं जर उत्तर यायला वेळ लागत असेल तर परमेश्वर तिथे खूप मोठा अनुग्रह करणार आहे. यासाठी आपण तयार असले पाहिजे प्रियांनो. हो, किती अद्भुत वचन आहे. परमेश्वर आपल्याला खूप आश्वासन देत आहे आणि प्रत्येक हे सत्यात उतरणार आहे. परमेश्वराचं प्रत्येक वचन हे सत्य आहे. कारण मार्ग, सत्य आणि जीवन हा परमेश्वर येशू ख्रिस्तच आहे. त्याच्यामुळे आपण काय मनोभावे त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. अंतःकरण आपण परमेश्वराला दिलं पाहिजे. हो, या वचनासाठी आणि आजच्या दिवसासाठी आपण परमेश्वराकडे धन्यवाद मागूया आणि छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पवित्र पवित्र अति पवित्र परमेश्वरा, सेनाधीशा, राजांच्या राजा, तुझ्या नावाला वंचविते, गौरविते, मान सन्मान तुला देते माझ्या राजा. कारण ते योग्यतेचा तू माझा बाप आहेस परमेश्वरा. हो माझ्या राजा, हा सुंदर दिवस दाखवलास त्याबद्दल तुझे आभार मागते, धन्यवाद देते माझ्या राजा. आमच्या जीवनात तू हा दिवस, ही वेळ दिलीस, हे अद्भुत वचन दिलंस माझ्या राजा, त्याबद्दलही तुझे धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो परमेश्वरा, किती अद्भुत तू वचन दिले आहेस माझ्या राजा, की तू आमच्यावर आत्म्याचा वर्षाव करणार आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही वचनाला ह्या रिसीव करतो माझ्या राजा. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही हे वचन रिसीव करतो माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, आमचे पुत्र कन्या हे संदेश देणार आहेत माझ्या राजा. हो देव बाप्पा, आम्ही रिसीव करतो वचनाला माझ्या बाप्पा. आणि वृद्धांना तू दृष्टांत दाखवणार आहेस, तरुणांना तू दृष्टांत दाखवणार आहेस माझ्या राजा. आम्ही हे वचन ग्रहण करतो माझ्या बाप्पा. या वचनावरती आम्ही चलावा असं तो आम्हाला बनव माझ्या राजा. हो देव बाप्पा, हे परत एक वारी बाप्पा, हे वचन, हे दिवस आमच्या जीवनात जोडलास त्याबद्दल तुझे धन्यवाद करते माझ्या राजा. आणि इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती सोपवते माझ्या राजा. ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणारे येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन. प्रभू येशूची शांती तुम्हा सर्वांसोबत राहो. शालोम. परत भेटूया आपण अशाच वचनासोबत. तोपर्यंत थँक्यू. जय ख्रिस्त.